नमस्कार मंडळी. मंडळी, माई आपल्याकडून अतिशय सुंदर आणि रमणीय अशी नर्मदा परिक्रमा करवून घेतीये, मानस परिक्रमा करवून घेती आहे. उदयन आचार्यांच्या शब्दांमधून आपण ही परिक्रमा संपन्न करतो आहोत. ही लवकरच संपन्न होणार आहे आणि त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं आहे तसं स्वामींची आद्य बखर आपण सुरुवात करणार आहोत. त्याचं अभिवाचन मी सुरू करते आहे आणि आपल्याला त्याच्या श्रवणाचा आनंद मिळणार आहे. तो आनंद अखंडितपणे घेता यावा ह्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सातत्याने तर या आपल्या श्रद्धास्थानांचा आपण मिळूनच आनंद घेऊयात. आणि आता सुरू करूयात पुन्हा आपली परिक्रमा, नर्मदा माईची परिक्रमा. तर ऐकूया. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा. लेखक उदयन आचार्य. प्रकाशक मोरया प्रकाशन. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 59. नर्मदे हर. चहा बिस्किट रस्त्यात मिळायचीच, त्यामुळे चालायला मजा यायची. दिवसभर चालत असताना दुपारी 1च्या सुमाराला रस्त्यालगत असलेल्या एका घरातून एकानं हाक मारून बोलवलं आणि चहा, समोसे, कचोरी खायला दिलं. हे सर्व जरी नेहमीचंच असलं तरी सांगायचं कारण म्हणजे त्याच्या घरात त्याच्या 4थी-5वीतल्या 2 मुलीच होत्या. बायको वारली असल्यानं घरात करायला दुसरं कोणी नव्हतं. या 2 मुली शाळेतला अभ्यास सांभाळून दोन्ही वेळचं जेवण करायच्या. आम्हाला दिलेला चहा देखील त्या मुलींनीच केला होता. त्यांच्या काळजीपोटीच बापानं दुसरं लग्न केलं नव्हतं. एवढंच नाही तर अतिथी सत्काराचं वळणही तोच त्यांना लावत होता. त्या हसऱ्या गोंडस मुलींच्या हातात शक्य होती तेवढी दक्षिणा अर्पण केली. म्हटलं, हेच आमचं मैयापूजन समजा. भारावल्या जड मनानं पुढची वाट धरली. हायवे असल्यानं पायांनी वेग पकडला होता. संध्याकाळी 6च्या सुमाराला कहाणी गावात शिवमंदिराजवळच्या एका गाळावजा खोलीत मुक्काम केला. कहाणी गावातले श्री साहू काही केल्या आम्हाला पुढे जाऊच देईनात. रस्त्यालगत असलेल्या गाळ्यात आसनं लावली. रस्त्यावरच्या एका बोअरवेलवर अंघोळी झाल्या. पूजा आरती सगळे सोपस्कार यथासांग झाले. श्री साहू बोलवायला येईपर्यंत शिवमंदिरात भजन केलं. 8च्या सुमाराला श्री साहू बोलवायला आले. अगदी 4 ठाव पुरी, भाजी, वरण, भात, पापड असं जेवण झालं आणि अगदी झोपायच्या वेळेला श्री पाठक यांनी गरम गरम पेलाभर दूध आणून सगळ्यांना दिलं. मला समजेना इतकं आदरातिथ्य का आणि कसं करत असतील हे लोक. या लोकांना मी आणि माझे यामधून बाहेर पडा, सर्वाभूती नारायण आहे वगैरे सांगायची गरजच नाही आहे. ती गरज आहे आमच्यासारख्या ढोंगी शहरी पारमार्थिकांना. इथे फिरताना ना जात आडवी आली, ना धर्म, ना पंथ. परिक्रमेत मला देव भेटला नाही, अश्वत्थामा भेटला नाही. देवायला भेटायला कुठं जावं लागत नाही आणि अश्वत्थामाला बघून माझ्या आयुष्यात काय फरक पडणार होता. मला परिक्रमेत भेटला स्वच्छ, शुद्ध, कुठलीही लेबल, रंग, आकार नसलेल्या देवाच्या स्वप्नातला माणूस. नरबळीला कायद्यानं बंदी आहे म्हणे, पण कायदे बनवणारे आपली पोळी भाजण्यासाठी कितीतरी नरांचा बळी घेतात. तो कसा थांबवणार? विषयांतर वाटेल खरं, पण या परिक्रमेत मी पाहिलं छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या 4 राज्यात वाहणाऱ्या मेकलसुताम नर्मदा माईच्या पावित्र्यात जसा कुठेही फरक पडत नाही, तसं जात, धर्म, पंथ, भाषा वेगवेगळी असलेल्या माणसांच्या प्रेमळपणात आणि माणुसकीतही फरक नव्हता. हे नंदनवन
असंच अखंड फुलत राहू दे, हीच माईचरणी प्रार्थना. असो. सकाळी परत नेहमीच्या रुटीनप्रमाणे सगळं यथासांग झालं. चहा घेतला आणि कहाणीहून निघालो. वाटेत बऱ्याच वेळा चहा झाला. साधारण 10:30-11च्या सुमाराला लखनादौनला पोहोचलो. कन्हैया गोशाळा नावाच्या गोशाळेचा वर्धापन दिन असल्यामुळे तिथे गोपूजा आणि महाप्रसाद होता. त्यांनी अगदी हायवेवर येऊन आग्रहानं आम्हाला तिथे नेलं आणि भरपूर भोजन प्रसादी जेवायला वाढली. गोशाळाच त्यांची असल्यानं मस्त दुधाची खीर वाढली. पण काय गंमत केली आहे माईनं हरी जाणे. खिचडी असो की खीरपुरी, दोन्ही छानच वाटतं. प्रसादीनंतर परत चालायला सुरुवात केली आणि अगदी सूर्यास्तापर्यंत चालून परासिया म्हणून हायवे लगतच्या गावात एका दुकानाच्या बाहेर शेडमध्ये आसनं लावली आणि हायवे ओलांडून समोरच असलेल्या हँडपंपावर आंघोळी केल्या. मग इतर सर्व अनिक झाल्यावर जवळच्या दक्षिणेतून बिस्किटं, मुगाची डाळ वगैरे घेऊन खाऊन पथारी पसरली. पहाटे पाहिलं तर त्या दुकानाच्या उजव्या बाजूला लागूनच बोअरवेल होती. आम्हाला सारखा हायवे पार करायची गरज नव्हती, पण काल थकल्यामुळे लक्ष गेलं नाही आणि अंधारामुळे दिसलंही नाही. सकाळी सर्व प्रातःकर्म करून पुढे जायला निघालो. हायवेनं चालताना सकाळी जरी बरं वाटलं तरी ऊन चढायला लागलं तसं चालणं नकोसं व्हायला लागलं. घामानं अंग भिजल्यामुळं चिकचिक होऊन थोडं त्रासल्यासारखं झालं. सकाळी 11-11:30ला एका धाब्यावर थांबलो आणि परत स्नान वगैरे करून कपडे धुतले. कपडे वाळेपर्यंत जप वगैरे करत बसलो. त्याच ठिकाणी थोडा अल्पोपहार करून निघालो. आता मात्र मध्ये कुठेच न थांबता संध्याकाळच्या वेळी नरसिंगपूर गाठलं. नरसिंगपूरच्या थोडं आधी एका दारुड्यानं आम्हाला राहायला चांगली जागा दाखवतो चला असं म्हणून पडक्या आणि अजिबात स्वच्छ नसलेल्या शाळेत नेलं. स्वच्छ करण्याच्या पलीकडे घाण साचली असल्यामुळे आम्ही नरसिंगपूर गाठायचं ठरवलं. साधारण रात्री 8 वाजता एका लॉज मालकानं 100 रुपये एका माणशी असं घेऊन आम्हाला 11 जणांची राहण्याची जेवणाची व्यवस्था केली. आम्ही स्नान, पूजा, आरती यथासांग करेपर्यंत सगळ्यांची जेवणाची वाढलेली ताटं आली. छानपैकी जेवून हॉटेलच्या जमिनीवर अंथरूण घालून पसरलो, झोपलो. त्या रात्री मगरीवर स्वार झालेल्या पिवळ्या साडीतल्या मैयाचं स्वप्नात दर्शन झालं. पहाटे पहाटे दर्शन झाल्यामुळं सकाळ अगदी प्रसन्न उगवली. नेहमीप्रमाणे अंघोळी, पूजा वगैरे सागरसंगीत करून शांतपणे चालायला सुरुवात केली. स्टेट हायवेनं आज अगदी अथक चाललो. वाटेत एक गाव लागलं. तिथे टिक्कड वगैरे जे मिळालं ते खाऊन थोडं पुढे गेलो आणि बरीच झाडं असलेल्या ठिकाणी थोडी विश्रांती घ्यायला आडवे झालो. तिथेही स्वप्न पडलं की भल्या मोठ्या शिवपिंडीसमोर उभा राहून हातात कापूर आरती घेऊन जय शिवशंकरा ही पूर्ण आरती माझ्या स्वप्नात म्हटली आणि आरती संपल्यावर मला जाग आली. खूप प्रसन्न वाटत होतं म्हणून मनात आलं इथे कुठेतरी शिवशंकराचं स्थान असणार. थोडी आजूबाजूला नजर टाकली आणि पाहिलं तर झाडांच्या 5-6 रांगा सोडल्यावर जळलेल्या चितेचे अवशेष होते. बापरे, म्हणजे मी स्मशानात चपलो होतो. तर विश्रांती झाली यावर चालायला सुरुवात केली आणि दिवस मावळता मावळता पनारी गावाच्या गावी पोचलो. सरपंचानं छान व्यवस्था केली. आमचे स्नान, पूजा, आरती वगैरे होईपर्यंत कृष्णा आणि दोन्ही वारकरी माऊलींनी फरमास खिचडी करून आम्हा सर्वांची क्षुधा शांत केली. नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा भाग 59 समाप्त. क्रमशः धन्यवाद.